गडचिरोली नक्षलवाद्याचा घातपाताचा कट फसला, पोलिसांकडून स्फोटके नष्ट. लोकसभा निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड पहाडावर दडवून ठेवलेली शक्तिशाली स्फोटके पोलिसांनी आज, सोमवार, सकाळी हुडकून काढली. यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट फसला. पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राची निवडणूक झाली. या निवडणुकीदरम्यान नक्षल्यांनी टिपागड परिसरात स्फोटके दडवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु त्यावेळी ही स्फोटके पोलिसांना सापडली नाहीत. शिवाय मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त असल्यामुळे नक्षल्यांनाही घातपात करता आला नाही. परंतु काल स्फोटके असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर C-60 पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाचे जलद प्रतिसाद पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक विभागाचे 2 पथक टिपागड परिसरात पाठविण्यात आले. या पथकातील जवानांनी पहाडावर दडवून ठेवलेली स्फोटके, क्लेमोर माइन्स आणि प्रेशर कुकर्स हुडकून काढण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी स्फोटकांनी भरलेली 6 प्रेशर कुकर्स, डेटोनेटर्स, स्फोटके असलेली 3 क्लेमोर माइन्स आणि 3 रिकामी क्लेमोर माइन्स आढळून आली. शिवाय गन पावडर, ब्लंकेट आणि औषधेही तेथे सापडली. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या पोलिसांनी ही स्फोटके आणि क्लेमोर माइन्स नष्ट केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. पोलीस जवळच्या पोलीस ठाण्यात सुखरूप पोहोचल्यानंतर तेथे नक्षल्यांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही ते म्हणाले. ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज महाराष्ट्र. गडचिरोली